आपल्या समोर येतात नागपूरमधले नगराध्यक्ष पदाचे भाजपचे 3 उमेदवार हे नागपूरमध्ये आघाडीवर आहेत आणि वरती जर आपण टॅली बघितली ज्ञानदा तर भाजपचे 6 ठिकाणी आणि काँग्रेस 2 ठिकाणी म्हणजे 8 आतापर्यंत कल आपल्या समोर येतात. त्यातले 3 बिनविरोध आहेत अर्थातच. त्यामुळे 3 ठिकाणी आणखी भाजप आणि 2 ठिकाणी काँग्रेस. आणि नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला सांगावं लागेल की ही थेट निवडणूक होतीये. यापूर्वी ही निवडणूक थेट नसायची. 288 पैकी 8 नगराध्यक्ष पदांचे कल आपले समोर आले आहेत. सावनेर, बेसा आणि काटोलमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर गोधनी आणि खापा या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसने देखील 2 ठिकाणी आघाडी घेतली आहे. भाजपने 3 ठिकाणी आघाडी घेतली आहे. बघूया आता पुढे नेमके बाकीचे पक्ष आपलं अकाउंट कसं उघडतात, आपलं खातं कसं उघडतात. पण तुर्तास 3 ठिकाणी भाजप आघाडीवर, 2 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर. आणि जी आपण टॅली बघतोय त्याच्यामध्ये भाजप 6, काँग्रेस 2 अशी स्थिती आहे. 288 नगराध्यक्ष ज्याच्यामध्ये 8 कल आता समोर आहेत. 3 ऑलरेडी बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे 3 ठिकाणी भाजप आघाडीवर, 2 काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरेंची शिवसेना आणि इतर याची आकडेवारी आपल्याला अजून यायची आहे. मात्र सध्याची जी माहिती आहे त्यानुसार सावनेर, बेसा आणि काटोल भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर गोधनी आणि खापा या 2 ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे आता 10 मिनिटं साधारण आता झालेली आहेत. तर निकाल जी मतमोजणी जी आहे ती सुरू होऊन 10 मिनिटांमध्ये हे कल आपल्या समोर आहेत. टपाली मतमोजणी जी आहे ती मगाशी आपण बघितलेलं होतं, समोर आलेली होती. आणि आता ईव्हीएमची जे कल आहेत, ईव्हीएमची जी आकडेवारी आहे ती पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या समोर येऊ शकते. तेव्हा सध्याची ही स्थिती गोधनी, खापा काँग्रेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर, तर 3 ठिकाणी म्हणजे सावनेर, बेसा आणि काटोल भाजपने आघाडी घेतली. त्यामुळे विदर्भामध्ये एक प्रकारे अश्विन काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई आपल्याला तशी